महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने गरागरा फिरवून फेकून दिले आणि तेव्हापासून गेलेली राजकीय जमीन मिळवण्यासाठी महाराष्ट्र द्रोह करण्यासाठी हे तिन्ही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत। आत्ता खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती देवेंद्रजी हे सकारात्मक आहे, सरकार संवेदनशील आहे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण अशा वेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा चिघळेल याकडे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो चिघळेल कसा यासाठी हे नेते प्रयत्न करतायत असं दिसतं। राजकीय असूयेने पेटलेली ह्या तिन्ही पक्षाची नेते मंडळी वाटतं त्या थराला जात आहेत। खरं म्हणजे ओबीसीतनं आरक्षण मिळालं पाहिजे हा जरांगेंचा आग्रह असू शकतो, पण 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार, विश्वासघाताने का होईना मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि वर्षानुवर्ष महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मंडळींनी काही समजावणीचा सूर खरं तर लावणं अपेक्षित होतं। पण दोन समाज समोरासमोर आणून झुंजावेत यासाठीच ही मंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत। एका अर्थाने महाराष्ट्राचा द्रोह हा करतायत। सत्ता येईल जाईल पण महाराष्ट्राची सामाजिक वीण तुम्ही भंग करत आहात याचं भान किंबहुना या मंडळींनी ठेवलं नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।